पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तालुक्यातील अंजनगाव खे येथे मंगळवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे। त्यानंतर दिवसभर गावात तणावाचं वातावरण होतं। उशिरा पुतळा काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करताना प्रचंड दगडफेक करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनीही जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। संतप्त जमावाने माढा तहसीलदारांची गाडी खड्ड्यात पलटी केली। मात्र अंजनगाव येथील घटनेबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले असून धनगर समाजावर दबाव आणण्यासाठी हा प्रकार घडलाय। तर आमदार अभिजित पाटील यांच्यावर देखील लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले असून तिथला प्रश्न मिटलेला होता, मात्र आमदार पाटील यांनी परत इथे पुतळा बसवायला लावला। अभिजित पाटील, तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरून जातो याची आठवण त्यांनी करून दिली। पहा काय म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके। काय नेमकं परिस्थिती आता तुमचं बोलणं झालं तिथल्या लोकांशी, स्थानिकांशी? विषय असा आहे की धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवण्यात आलेला आहे। आमचा पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही। मुळात ट्रस्टची जागा, देवस्थानची जागा आणि परत मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळ्याचं विषय असा आहे की तिथं लाखोच्या संख्येनं धनगर समाजाची खेळोबाची यात्रा भरते, भाकणुकीचा तिथं कार्यक्रम असतो। तेच ठिकाण त्यांनी कुणी निवडलं, का निवडलं, त्यांचा हेतू काय आहे, तर धनगर समाजावरती प्रेशर क्रिएट करायचं, दहशत निर्माण करायची आणि वातावरण कलुषित करायचं। कोण आहेत हे समाजकंटक? ही गोष्ट रिपीट अगेन अँड अगेन घडते महाराष्ट्रात। आता माढा तालुक्यातलं हे कितवं जवळजवळ 10-12 प्रकरण आहे। कोण आवारे नावाचा एक महाभाग आहे, तो महाभाग ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतोय। तिथला प्रश्न मिटलेला होता। गावच्या प्रशासन, पोलीस प्रशासनानं स्थलांतरित करायचं ठरवलेलं होतं पुतळा, तरीसुद्धा तिथला स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी लक्ष घातलं आणि परत तिथंच पुतळा बसवायला लावला। अभिजित पाटील, तुझ्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरून जातोय, ध्यानात ठेव। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचं कृत्य करायला। तुम्ही कुठून जाता, काय जाता, का धनगर समाज तुम्हाला कधी आडवा उभा आला होता? कधी कुठं तुमच्या आडवा उभ्यात आला होता का? भोळे बाबडी लोक आहेत तिथं, 60-70% धनगर समाजाचं गाव आहे आणि तुम्ही असं दहशत निर्माण करताय। हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे, महाराष्ट्रामध्ये या घटना वारंवार घडतायत। 2 दिवसाला 3 दिवसाला समाज विकास आणि घटना घडून गेल्यानंतर तुम्ही ॲक्शन मोडमध्ये येत आहे का? आम्ही निषेध व्यक्त करतोय। आम्ही अंजनगावला जाणार। आमच्या समाजावरती रात्री एका समाज मंदिरामध्ये लोक होती, अजूनही तिथले आम्ही दगड वगैरे हलवू दिलेले नाही। दगडफेक केलेले तिथं धनगर समाजावरती, बरोबर आहे का? मंदिरावर दगडफेक केलेले, हा कुणी अधिकार दिला? अरे महाराजांचा पुतळा दिवसा 12 वाजता आणा ना, रात्री 12 आणि 1-2 वाजता लपत छपत आणून बेकायदेशीर कृत्य करताय आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही 2-4 दिवसाला घटना घडते आणि तुम्ही वाट बघताय। हे फेल्युअर आहे। आम्ही निषेध व्यक्त करतो या गोष्टीचा।